वारंवार हिंजवडी परिसरामध्ये म्हणजे डंपर ट्रक खाली निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। 1-2 महिन्यापूर्वी 2 मुली एका आरएमसी याच्या खाली त्यामध्ये पूर्णपणे बंदी आणलेली आहे। बंदी आणि वेळ ठरलेली आहे डंपरांची, तरी ती पाळली जात नाही। त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र करणार आहे की हिंजवडीमध्ये रस्ते असतील, रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघताय, वीज एवढा मोठा इंडस्ट्रियल हा पूर्ण एरिया आहे या तालुक्यात, इथे वीज ही सातत्याने कमी पडते आणि सुरक्षितता म्हणजे लोकांचे ऍक्सिडेंट्स वारंवार इथे होत आहेत आणि नियम कायदे करूनही ते पाळले जात नाहीत। त्यामुळे हिंजवडीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे आणि नाही काढला तर 15 दिवसांनी दिवाळी आपलं गणपती नंतर आम्ही इथे आंदोलन करणार। ताई, आरएमसी प्लांट रहिवासी भागामध्ये म्हणजे आता रेसिडेन्शियल भागाच्या आजूबाजूला आरएमसी प्लांट झाले, त्याच्यामुळे पण या भागामध्ये बंदच केलं पाहिजे। ते आम्ही असं एक प्लांट खडकवासल्यात माझ्याच लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला होतं, आम्ही ते बंद केलं। तर हे पण ह्याची पण बंदीची मागणी आम्ही करणार आहे। एक शेवटचा प्रश्न असेल, म्हणजे मध्यंतरी हिंजवडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, आपणही व्हिजिट केलं होतं, पीएमआरडीएने कारवाई केली, मात्र अजूनही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली तिथे अजूनही राडा रोडा किंवा स्क्रॅप टाकले, राडा रोडा पण आहे आणि तिथे रस्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत। दुर्दैव आहे की हिंजवडी आदरणीय पवार साहेबांनी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून केलं होतं। लाखो लोक इथे रोज काम करतात आणि करोडो हजारो करोड रुपयाचा व्यवसाय इथे होतो आणि परदेशातही जातो, पण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सरकारच्या खरं तर नाकर्तेपणामुळे हे पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे। अनेक वर्ष आम्ही सगळे सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय। मी माननीय मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना वारंवार विनंती करते की ह्याच्यात हाय प्रायोरिटीने लक्ष घालावं। आणि आता इन्व्हेस्टमेंट इथल्या दुसऱ्या राज्यांमध्ये चालले आहेत। एकीकडे महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली करायच्या ऐवजी हे राज्य 1 नंबरचं होतं इन्व्हेस्टमेंटसाठी, पण आज हिंजवडीची परिस्थिती बसून खरं तर इंटरनॅशनली महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कचं नाव खराब होतंय। दुर्दैव आहे आणि पुन्हा एकदा मी विनम्र विनंती करते या सरकारला की काहीतरी करा या बाबतीत आणि प्रश्न सोडवायला मदत करा आम्हाला। दादाच्या प्रयत्नांना अपयश आलं का? दादा अगदी पहाटेपासून भले पहाटेपासून मला वैयक्तिक कुणाबद्दल काही बोलायचं नाही, पण प्रशासनाचं आज महाराष्ट्रात आज जे सत्तेमध्ये त्यांचं अपयश आहे आणि अर्थातच आज ज्या 2 हत्या झालेल्या आहेत त्यांच्या आई वडिलांचं कोणीतरी प्रशासनाने येऊन बघावं। ताई, ज्या बिल्डरच्या साईटवर हा डंपर चालला होता त्या बिल्डरवर पण गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याची उद्या आम्ही महादेवांना कोंडरे उद्या सकाळी जाणार आहेत पोलीस स्टेशनला आणि आम्ही सगळ्यांनी सह्याही केलेल्या आहेत। जी मागणी त्या कुटुंबाची असेल आणि स्थानिक लोकांची असेल त्याच्या मागे मी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही ताकदीने उभे राहणार।